नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार माझ्या सर्वच मित्रांनो. मी निवृत्त प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र रघुवीर देशपांडे आपणासमोर सादर करीत आहे चरक संहिता मराठी ऑडिओ बुक भाग 2. चरक संहिता मराठी ऑडिओ बुक भाग 2. माझ्या सर्व मित्रांनो, देशातल्या आणि परदेशातल्या, आपण हे जाणता की आयुर्वेद शास्त्र हे अतिशय उत्तम शास्त्र आहे आणि ह्या शास्त्राबद्दल जर आपल्याला आपुलकी असेल, प्रेम असेल, आपण आयुर्वेदाचे विद्यार्थी असाल, शिक्षक असाल किंवा प्रॅक्टिशनर असाल, तर कृपा करून चरक संहिता ही अतिशय महत्त्वाची जी संहिता आहे, ग्रंथ आहे, त्याबद्दलचं हे प्रेम आपल्या मनात जागृत करण्यासाठी मराठी भाषेमधून आपल्यासमोर निरनिराळ्या श्लोकांचे अर्थ आणि त्याच्यावरचे काही विचार अशा प्रकारे हे ऑडिओ बुक आपल्यासमोर सादर करीत आहे. या भाग 2 मध्ये आपण चरक सूत्रस्थान अध्याय 1, आत्तापर्यंत आपण चरक सूत्रस्थान भाग 1 मध्ये चरक सूत्रस्थान अध्याय 1 मधील जो पहिला अध्याय आहे दीर्घंजीवितीय, त्याच्यातील श्लोक क्रमांक 1 पासून 23 पर्यंत संपविले. आज भाग 2 मध्ये चरक संहिता सूत्रस्थान अध्याय 1 दीर्घंजीवितीय याच्यामधील श्लोक नंबर 24 पासून मी चर्चा चालू करतोय. ऑडिओ बुकचे खूप फायदे आहेत मित्रांनो. व्हिडिओसारखं समोर बसायची गरज नाही. आपण हेडफोन लावा, स्पीकर लावा आणि इतर कामं करता करता हे अतिशय उत्तम चरक संहिता आपल्या कानांवरनं जाऊ द्यात. श्लोक नंबर 24. हेतु लिंग औषध ज्ञानम स्वस्थातुरपरायणम त्रिसूत्रम शाश्वतम पुण्यम बुबुधे यम पितामहा. हेतु लिंग औषध ज्ञानम. माझ्या मित्रांनो, टेन्शन घेऊ नका. मी फार काही सगळेच्या सगळे श्लोक वाचणार नाही आहे. फक्त श्लोक क्रमांक सांगणार आहे आणि त्याचा अर्थ मुख्य समजून घ्यायचा आहे. देवराज इंद्राने महर्षी भरद्वाजांना आयुर्वेद शास्त्राचा जो उपदेश केला तो स्वस्थ व्यक्ती आणि आतुर म्हणजे पेशंट या दोघांसाठी सुद्धा उपयुक्त होता. असा जो हा आयुर्वेद आहे तो हेतू, लिंग आणि औषध या ज्ञानरूपी त्रिसूत्रीने युक्त असून तो शाश्वत म्हणजे सनातन तसाच पुण्यकारक आहे. ब्रह्माकडून इंद्राला जे संपूर्ण शास्त्राचं ज्ञान प्राप्त झालं ते सर्वच्या सर्व ज्ञान त्यांनी भरद्वाजांना दिलं, भरद्वाज ऋषींना दिलं. मित्रांनो, आता याच्यावर थोडी आपण चर्चा करूया. ब्रह्मदेव जो आहे, ज्याला स्वयं अनुभूती झाली, त्या ब्रह्मदेवाला स्वयं अनुभूतीने ज्ञान झालं तो आयुर्वेद. आणि त्याचं ज्ञान जे आहे ते त्रिसूत्रात्मक आहे, शाश्वत आहे आणि पुण्यकारक सुद्धा आहे. वेदांचं ज्ञान जसं शाश्वत आहे आणि जसजशा वेळ प्रसंगानुसार मंत्रद्रष्ट्या महर्षींनी म्हणजे ऋषीमुनींनी या वेद ज्ञानाचं ग्रहण केलं, त्याच प्रकारची स्थिती आयुर्वेदाची सुद्धा आहे. हे जे आयुर्वेद शास्त्र आहे मित्रांनो, ते त्रिसूत्रात्मक म्हणजेच 3 स्तंभांवर अवलंबून आहे. त्याच्यातला पहिला जो घटक आहे, स्तंभ आहे, आधार आहे, तो म्हणजे स्वस्थ मनुष्याची अस्वस्थ होण्याची कारणं. हेतू म्हणजे कारणं, कॉझेस, इटिओलॉजी. दुसरा स्तंभ, दुसरा फॅक्टर जो आहे तो म्हणजे लिंग. या लिंग या शब्दाचा अर्थ आहे लक्षण, क्लिनिकल फीचर्स, साइन्स अँड सिम्पटम्स. आता जेव्हा मी हेतूबद्दल चर्चा करतो, जेव्हा मी लक्षणांबद्दल काही चर्चा करतो, तेव्हा ते दोघांच्याही बाबतीत, स्वस्थाबाबतीत हेल्दी पर्सन आणि आतुर म्हणजे पेशंट संदर्भात आपल्याला हा विचार पुढे मागे करावायचा आहे. आयुर्वेदाचं तिसरं सूत्र, तिसरा स्तंभ, तिसरा आधार
हा औषध म्हणजे मेडिसिन आहे. या औषधांमध्ये रोगांचा परिहार करणारी, रोग दूर करणारी चिकित्सा द्रव्य पण आहेत आणि त्याच्यामध्ये पथ्य आणि अपथ्याचा सुद्धा समावेश आहे. ही औषधी द्रव्य स्वस्थ व्यक्तींच्या मध्ये स्वास्थ्य वाढविणारी म्हणजेच ऊर्जस्कर म्हणजेच रसायन असतात. त्याचप्रमाणे रुग्णांच्या मध्ये ही औषधं रोग दूर करणारी ठरतात. श्लोक नंबर 24 त्याची चर्चा आहे. बुबुधेयम पितामहा अशा याच्यातला एक शब्द आहे. याचा अर्थ असा आहे की ब्रह्मदेवानं दिव्य दृष्टीने जे ज्ञान स्पष्ट केले ते तसेच्या तसे ज्ञान देवांचा राजा जो इंद्र त्याच्यापर्यंत ते ज्ञान आलं. इंद्राने सुद्धा या संपूर्ण ज्ञानाचा उपदेश भरद्वाज ऋषींना केला आणि या प्रकाराने आयुर्वेदाचं हे अविच्छिन्न शब्द बघा कसा आहे, अविच्छिन्न विदाऊट एनी ब्रेक धारा प्रवाह भरद्वाज ऋषींपर्यंत पोचला आहे. चक्रदत्त नावाचे टीकाकार होते. त्या चक्रदत्तांनी सांगितलं बुबुधेय हा शब्द त्यांनी स्पष्ट केला. चक्रदत्तांनी बुबुध इति न कृतवान अतएव उक्तम शाश्वतम नित्यम इति अर्थः. बुबुध इति न कृतवान अतएव उक्तम शाश्वतम नित्यम इति अर्थः. म्हणजे हे काय आहे तर मुळातच ब्रह्मदेवाकडे हे ज्ञान होतं. वरील सूत्रामध्ये 24 नंबरच्या श्लोकामध्ये स्वस्थ आतुर परायण असा शब्द आलाय. याचा अर्थ असा आहे की आयुर्वेदीय ज्ञान स्वस्थ व्यक्ती म्हणजेच हेल्दी पर्सन आणि आतुर म्हणजे पेशंट या दोघांशीही संबंधित आहे. आणि याच कारणांसाठी मित्रांनो स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम व्याधितानाम व्याधिपरिमोक्षः असं आयुर्वेदाचं प्रयोजन सांगितलेलं आहे. आयुर्वेद हा त्रिसूत्रात्मक आहे असं आत्ता आपण पाहिलं. 3 सूत्र कोणती पाहिलीत? हेतुसूत्र, लिंगसूत्र आणि औषधी द्रव्य सूत्र. याचंच थोडंसं अधिकची माहिती मी आपल्याला देऊ इच्छितो. हेतू म्हणजे कारण. आयुर्वेदाने सर्व रोगांची जी मूलभूत कारणं सांगितली आहेत त्या संदर्भातला श्लोक अतिशय सोपा आणि साधा आहे. काल अर्थ कर्मणाम योगो हीन मिथ्या अतिमात्रकाः सम्यक योगश्च विज्ञेयो रोग आरोग्यस्य कारणम. काय अर्थ झाला याचा? काल टाइम फॅक्टर, अर्थ म्हणजे कुठले? इंद्रियार्थ, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. आणि कर्म कुठली असतात? कायिक, वाचिक आणि मानसिक. कायिक, वाचिक, मानसिक कर्म असतात. तर कालाच्या बाबतीत घ्या, शब्द, स्पर्श, रूप, रसगंध या अर्थांच्या बाबतीत घ्या किंवा आपल्या कर्मांच्या बाबतीत घ्या. हे सगळं कसं पाहिजे मित्रांनो? सम्यक योग पाहिजे. इक्विलिब्रियम, होमिओस्टॅसिस. या कोणत्याही गोष्टींमध्ये जर हीन म्हणजे कमीपणा आला, अति एक्सेस अतिमात्र झाला किंवा मिथ्या विकृत स्वरूपात या घटना जर घडल्या तर काय होणार आहे? आजारपण येणार आहे. सम्यक योग असेल तर आरोग्य आहे आणि असम्यक योग असेल तर आजारपण आहे. मित्रांनो, हेतूंचा विचार करताना, कारणांचा विचार करताना हा श्लोक महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे अजून एका प्रकारे कारणं तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजेत. कोणत्याही रोगांचं जी कारणं असतात
ती 3 प्रकारात विभागता येतात. असात्म्य इंद्रियार्थ संयोग, प्रज्ञापराध आणि परिणाम. प्रज्ञापराध या शब्दाचा मध्ये प्रज्ञा म्हणजे बुद्धी आणि बुद्धीने इंटलेक्च्युअल प्रोसेसमध्ये झालेली गडबड. आता ही गडबड कशी 3 प्रकारे होते बरं का मित्रांनो. धी, धृती, स्मृती. विभ्रष्टः यत् कुरुते अशुभम प्रज्ञापराधम तम विद्यात् सर्व दोष प्रकोपणम. धी, धृती, स्मृती. विभ्रष्टः यत् कुरुते अशुभम प्रज्ञापराधम तम विद्यात् सर्व दोष प्रकोपणम. धी या शब्दाचा अर्थ धी, योग्य अयोग्य हे ठरवण्याची क्षमता. वेदर इट्स करेक्ट और रॉंग डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी. धी. धृती म्हणजे काय मित्रांनो? धैर्य. एखादा निर्णय झाला आहे पण तो आपल्याला अंमलात आणायचा आहे, तिथे काही गडबड होतीये का? आणि स्मृती याचा अर्थ मेमरी. पूर्वीच्या आपल्या जीवनामध्ये चांगल्या घटनांमुळे चांगली गोष्ट घडली, वाईट गोष्टींमुळे वाईट गोष्टी घडल्या, वाईट कारणांच्यामुळे. ही लिंक आपल्याला लागली पाहिजे. त्या ठिकाणी प्रज्ञापराध हा एक महत्त्वाचा पार्ट आपण आजारांबाबतीत, व्याधींबाबत लक्षात घेतला पाहिजे. आणि तिसरं म्हणजे परिणाम. परिणामामध्ये दिवस रात्र येतात, सीझन्स म्हणजे ऋतू येतात. या सर्वांचा विचार आपल्याला करायला पाहिजे. आणि याशिवाय नैसर्गिक कालमानाप्रमाणे जे परिणाम जो शब्द आहे तो जरा म्हणजे म्हातारपण, क्षुधा म्हणजे भूक, तृष्णा म्हणजे तहान आणि मृत्यू या बाबतीतही परिणाम असा शब्दप्रयोग केला जातो. मित्रांनो, आयुर्वेदाच्या त्रिस्कंध आयुर्वेदाबाबतचं मी आपल्याला मार्गदर्शन करतो आहे, चर्चा करतो आहे. हेतू सूत्र याच्याबद्दल मी आपल्याला सांगितलं. पुढचा शब्द आहे लिंगसूत्र. त्या लिंग शब्दामध्ये कोणते 5 घटक येतात? ते निदान पंचक आहे मित्रांनो. आजाराचं ज्ञान जर आपल्याला प्राप्त करायचं असेल, मग तो तमकश्वास व्याधी असेल, मधुमेह असेल, संधिवात असेल, तर लिंग माहिती पाहिजेत. लिंग म्हणजे काय काय गोष्टी? निदान पंचक कोणतं? निदान पंचकापैकी निदानचा भाग संपला, हेतूंचा भाग संपला. आता काय उरलं आपल्याकडे? पूर्वरूप, प्रोड्रॉमल सिम्पटम्स, वॉर्निंग. रूप म्हणजे प्रत्यक्ष क्लिनिकल फीचर्स. उपशय, अनुपशय, कशाने बरं वाटतं, कशाने त्रास वाढतो. आणि संप्राप्ती म्हणजे पॅथोजेनेसिस. या सगळ्या बाबतीतला विचार आपण लिंगसूत्र या शब्दातून समजून घेतला पाहिजे. हे लिंग जे असतात, लक्षणं जी असतात, ती प्रामुख्याने शारीरिक लक्षणं आणि मानसिक लक्षणं असंही आपण लक्षात घ्यावयास पाहिजे. त्रिस्कंध आयुर्वेदामध्ये तिसरा शब्द आहे औषध सूत्र. त्या औषधांच्या मध्ये 3 प्रकारे आपण सांगू शकतो. दोष नाशक, धातू प्रकोपक आणि स्वस्थ हितकर म्हणजे रसायन स्वरूपाची औषधं. माझ्या मित्रांनो, चरक संहिता सूत्रस्थान अध्याय 1 श्लोक नंबर 24 याच्याबद्दलची अर्थ आणि चर्चा आता आपण केली. पुढे जाऊया आपण श्लोक नंबर 25 आणि 26. जे महामतिमान असे जे भरद्वाज ऋषी होते, त्यांनी मन एकाग्र करून, चित्त एकाग्र करून अगदी अल्पावधीतच ज्या शास्त्राला कोणतीही सीमा नाही अशा त्रिस्कंध आयुर्वेद शास्त्राचं संपूर्ण ज्ञान विधिवत प्राप्त करून घेतलं भरद्वाज मुनींनी. आयुर्वेदाचं असं संपूर्ण ज्ञान प्राप्त केल्यामुळे भरद्वाज ऋषी यांना सुखमय असं दीर्घायु प्राप्त झालं.
हे जे सर्व ज्ञान होतं आयुर्वेदाचं, ते भरद्वाज ऋषींनी कोणतीही कमतरता किंवा अधिक्य न करता जेवढं केवढं इंद्राकडून ते शिकले होते, ते सर्व ज्ञान अविकल स्वरूपात, शब्द बघा कसा आहे, अविकल, नॉट डिस्टर्ब्ड, अविकल स्वरूपात पुढील आपल्या मित्रांना, ऋषींना त्यांनी उपदेश केला. चरक सूत्रस्थान अध्याय 1 दीर्घंजीवितीय श्लोक नंबर 25-26 मी अर्थ सांगितला. आता चर्चा. या श्लोकामध्ये आयुर्वेदाला अनंत पार असं विशेषण सांगितलंय. लिहून ठेवा, अनंत पार. अनंत याचा अर्थ मोक्ष असा आहे, तर पार याचा अर्थ उत्कृष्ट फल. लक्षात येतंय? अनंत म्हणजे मोक्ष आणि पार म्हणजे उत्कृष्ट फल. तर आयुर्वेद शास्त्र शिकल्यामुळे आपल्याला सत चित आनंद प्राप्त होणार आहे. मोक्ष म्हणजे स्वर्ग सोडून द्यावं मित्रांनो. मोक्ष म्हणजे स्वर्ग असं नका समजू. मोक्ष म्हणजे काय समजून घ्या, सत चित आनंद, कायम टिकणारा आनंद. आणि असा उत्कृष्ट फल आपल्याला या आयुर्वेदामधून मिळणार आहे. ज्या आयुर्वेदामुळे मोक्षरूपी परमफल प्राप्त होऊ शकतं असं हे शास्त्र आहे, असं चक्रदत्त या टीकाकाराने स्पष्ट केलं आहे. आता हा जो पार शब्द आहे की नाही, पार, तो नदी किनाऱ्याला सुद्धा वापरतात बरं का. म्हणजे दोन्ही बाजूच्या नदी किनाऱ्यांना पार असं म्हणतात. म्हणजे ज्याला आदिही नाही आणि अंत नाही तो अनंत पार, असं एक स्पष्टीकरण चक्रदत्तांनी दिलेलं आहे. आत्ताच्या या श्लोकामध्ये त्रिस्कंध असं परत एकदा आयुर्वेदाबाबत उल्लेख केलेला आहे. हेतू, लिंग आणि औषध हे आयुर्वेदाचे त्रिस्कंध किंवा प्रविभाग आहेत. अशा या आयुर्वेदाच्या ग्रहणासाठी तन्मय झालेले भरद्वाज ऋषी यांना त्यांनी काय शब्द वापरलाय श्लोकामध्ये, तन्मना मुनीही, तन मना मुनीही असं विशेषण भरद्वाजांसाठी वापरलंय. मननात, मननात ज्ञान प्रकर्ष शालित्वान मुनीही असं स्पष्टीकरण चक्रदत्तांनी दिलेलं आहे. महर्षी ऋषीमुनी भरद्वाज हे ज्ञानसंपन्न असल्याने आणि आयुर्वेदाच्या ग्रहणासाठी उत्सुक असल्याने त्यांनी हे जे आयुर्वेदाचं ज्ञान आहे ते अचिरात म्हणजे चटकन ग्रहण केलं. अशा आयुर्वेदाचं ज्ञान घेतल्यामुळेच भरद्वाज ऋषी दीर्घायू झाले. आयुर्वेदामध्ये सांगितलेलं दिनचर्या, सद्वृत्त, रसायन याचं आचरण आणि सेवन केल्यामुळे भरद्वाजांना दीर्घायू मिळालं, दीर्घायुष्य मिळालं. भरद्वाजांना हे जे दीर्घायू प्राप्त झालं ते सुखकर आयु होतं. त्यासाठीच सुखान्वितम असा शब्द या श्लोकामध्ये आलाय, सुखान्वितम. आता ही जी सुखायू म्हणजे नक्की काय हे मात्र आता विचारू नका बरं का, कारण सुखायूची व्याख्या चरक सूत्रस्थान अध्याय 30 मध्ये दिलेली आहे. मित्रांनो, चरक सूत्रस्थान अध्याय 1 दीर्घंजीवितीय याच्यामधील श्लोक नंबर 27, 28 आणि 29 याचा अर्थ आणि त्याची चर्चा मी आता आपणाशी करणार आहे. 27, 28, 29. दीर्घायुष्याची इच्छा करीत सगळ्या प्रजेसाठी हितकर आणि दीर्घायू प्राप्त करून देणाऱ्या वेदाचं म्हणजेच आयुर्वेदाचं ग्रहण करू इच्छिणाऱ्या ऋषींनी भरद्वाजांकडून उपदेशाचे ग्रहण केले. म्हणजे भरद्वाजांकडून आयुर्वेद शिकून घेतला. आता हे जे बाकीचे ऋषीमुनी होते, महर्षी होते, त्यांनी आपापल्या दिव्य दृष्टीने
ज्ञानचक्षुने म्हणजेच बुद्धिमत्तेने सामान्य, विशेष, गुण, द्रव्य, कर्म आणि समवाय हे सर्व टॉपिक जे आहेत हे सर्व शिकून घेतलं, अवगत केलं. हे सगळं जाणून घेऊन आयुर्वेद तंत्रोक्त विधीचा उपयोग करून या उरलेल्या सर्व ऋषींनी सुद्धा उत्कृष्ट सुख आणि अविनाशी जीवन प्राप्त केले. मित्रांनो, या श्लोकामध्ये आपण 6 शब्द वहीमध्ये लिहून ठेवा. सामान्य, विशेष, तिसरा शब्द गुण, चौथा द्रव्य, 5वा कर्म आणि 6वा शब्द आहे समवाय. सामान्य, विशेष, गुण, द्रव्य, कर्म आणि समवाय इतक्या गोष्टी आपल्याला आयुर्वेदामध्ये शिकून घ्यावयाच्या आहेत, हे लक्षात घ्या. आता बघा, याच्या पुढे जाणार आहे मी श्लोक नंबर 30 आणि 31 कडे. चरक सूत्रस्थान अध्याय 1 दीर्घंजीवितीय श्लोक 30-31. यानंतर काय झालं? सर्वांच्या प्रती आत्मीयता आणि मित्रता ठेवणाऱ्या महर्षी भरद्वाजांचे शिष्य असणाऱ्या पुनर्वसु आत्रेयांनी सर्व प्राणीमात्रांवर दया करण्याच्या इच्छेने पुण्य फलदायक आयुर्वेदाचा उपदेश आपल्या 6 शिष्यांना केला. मित्रांनो, आकडा लक्षात ठेवा. दीज आर द व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट डिसिपल्स. अतिशय हुशार, बुद्धिमान असे 6 शिष्य. नावं काय आहेत लक्षात घ्या. पहिलं नाव अग्निवेश, नंबर 2 भेल, 3 जतुकर्ण, 4 पराशर आणि 5 हारित आणि 6 क्षारपाणी. 6 शिष्यांची नावं अग्निवेश, भेल, जतुकर्ण, पराशर, हारित आणि क्षारपाणी. या संदर्भात थोडी चर्चा मित्रांनो. या संदर्भात थोडी चर्चा. अग्निवेश इत्यादी 6 शिष्यांना पुनर्वसु आत्रेयांनी उपदेश केला. हे पुनर्वसु आत्रेय हे भरद्वाज ऋषींचे शिष्य होते असं स्पष्टीकरण चक्रदत्तानं दिलं आहे. काही विद्वानांच्या मते भरद्वाज आणि आत्रेय ही एकच व्यक्ती आहे, परंतु चक्रदत्ताला मात्र हे मत मान्य नाही. कारण आत्रेय पुनर्वसूंना भरद्वाज ही उपाधी चरक संहितेमध्ये कोठेच दिसत नाही. हारित संहिता ही जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा पुनर्वसु आत्रेय भरद्वाजांचे शिष्य होते असा स्पष्ट उल्लेख मिळतो. आत्रेय हे जे नाव आहे ते अनेक विशेषणांच्या बरोबर आपल्याला दिसून येतं. जसं पुनर्वसु आत्रेय, कृष्णात्रेय, भिक्षुरात्रेय. या चरक संहितेमध्ये सर्वत्र पुनर्वसु आत्रेय असाच शब्द आला आहे. फक्त एका ठिकाणी चरक सूत्रस्थान 11वा अध्याय 63वा श्लोक या ठिकाणी कृष्णात्रेय असा शब्दप्रयोग आढळतो. महाभारतामध्ये सुद्धा कायचिकित्सा विषयाचे आचार्य म्हणून कृष्णात्रेयांचे स्मरण केलेले दिसते. मित्रांनो, चरक सूत्रस्थान अध्याय 1 दीर्घंजीवितीय याच्यामधील श्लोक नंबर 32 ते 40 याबद्दलचे आता आपण अर्थ पाहण्याचा किंवा त्याच्यावरती काही आपलं अधिकच माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मुनी म्हणजे ऋषीमुनी आत्रेय पुनर्वसूंनी आपल्या 6 शिष्यांना एकाच प्रकारचा उपदेश केला असला तरी काय झालं, अग्निवेश हा जो मुलगा होता, अग्निवेश हा जो विद्यार्थी होता, त्याच्यामध्ये विशेष बुद्धी होती, एक्स्ट्रा ऑर्डिनरी हुशार, एक्स्ट्रा ऑर्डिनरी इंटेलिजन्स. त्यामुळे काय झालं की 6 जणांना जरी हे शिकविल्या गेलं तरी अग्निवेशाने सर्वप्रथम आपल्या तंत्राची रचना केली. आपण स्वतः एक पुस्तक तयार केलं त्यांनी. त्याच्यानंतर मात्र
भेल इत्यादी शिष्यांनी सुद्धा आपापल्या स्वतःच्या नावाने तंत्ररचना केली, म्हणजे पुस्तकं लिहिली. या बुद्धिमान शिष्यांनी स्वतः लिहिलेल्या या पुस्तकांचं किंवा तंत्रांचं वाचन ऋषी समूहात उपस्थित असलेल्या पुनर्वसू आत्रेयांना हे ऐकविल्या गेलं. पुण्यकर्म करणाऱ्या आपल्या या 6 शिष्यांच्या द्वारे आपापल्या संहितेतील विषयांचं सूत्ररूपाने श्रवण केल्यानंतर तिथे जे जमलेले समस्त ऋषीवर्ग होते, सगळे शिक्षक म्हणूया आपण, त्यांनी प्रसन्न होऊन त्याला अनुमोदन दिलं. म्हणजे सँक्शन्ड, सगळी पुस्तकांना सँक्शनिंग दिल्या गेलं. सर्व प्राणीमात्रांच्या हिताची इच्छा करणाऱ्या या सर्व ऋषीमुनींनी सर्व संहितांची, म्हणजे सर्व पुस्तकांची किंवा थेसिसची प्रशंसा केली. आणि मग कॉमेंट काय केली? अरे, या ग्रंथाची रचना करून तुम्ही सर्व प्राणीमात्रांवर अपार दया केली आहे, असे मोठ्या आवाजात या ऋषींनी यांचं कौतुक केलं विद्यार्थ्यांचं. आता हे ऋषीमुनींचं परोपकारक पुण्यशब्द देवलोकस्थित देवर्षींच्या बरोबर, म्हणजे इंद्राबरोबर अन्य देवतांनी सुद्धा ऐकलं. आणि हे देवसुद्धा अतिशय प्रसन्न झाले. आणि अशा प्रकारे अभिनव आयुर्वेदाची उपलब्धी झालेली ऐकून तीनही लोकांच्या मध्ये अहो साधू, अहो साधू, बेस्ट बेस्ट बेस्ट, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड, अशा प्रकारचा स्निग्ध आणि प्रसन्नतापूर्वक सर्व प्राण्यांच्या द्वारे केलेला गंभीर ध्वनी आकाशात घुमू लागला. यावेळी कल्याणकारक अशी हवा वाहू लागली. सर्व दिशा प्रकाशमान झाल्या. आकाशातून कारंजाच्या द्वारे जलवृष्टी झाली, तसेच स्वर्गीय पुष्पांचाही वर्षाव होऊ लागला. आणि याच वेळेला बुद्धी, सिद्धी, स्मृती, मेधा, धृती, कीर्ती, क्षमा आणि दया ही नावं परत एकदा सांगतोय, कारण या 8 ज्ञानदेवता आहेत. काय म्हणायचं यांना? 8 ज्ञानदेवता. बुद्धी, सिद्धी, स्मृती, मेधा, धृती, कीर्ती, क्षमा आणि दया. या ज्ञानदेवतांनी पुनर्वसू आत्रेयांच्या अग्निवेश इत्यादी 6 शिष्यांच्या शरीरात प्रवेश केला. आणि काय झालं? अग्निवेशद्वारे जी रचित तंत्र होतं, साहित्य होतं, त्याला महर्षींनी अनुमोदन दिलं. आणि सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणासाठी हा आयुर्वेद भूलोकामध्ये प्रतिष्ठापित झाला. थोडक्यात चर्चा करूया आता. अग्निवेश या विद्यार्थ्याने, या स्टुडंटने जी संहिता लिहिली होती, जे पुस्तक लिहिलं होतं, तेच पुढे चरक संहिता या नावाने प्रसिद्ध झालं. आता जे बाकीचे शिष्य होते, म्हणजे भेल, जतुकर्ण, हरित, त्या संहिता मात्र त्यांच्या त्यांच्या नावानेच प्रसिद्ध झाल्या. उदाहरणार्थ भेल संहिता, जतुकर्ण संहिता, पराशर संहिता, हारित संहिता आणि क्षारपाणी संहिता. या सर्व संहितांचं वाचन अनेक ऋषीमुनींसमोर, ज्याला आपण असं म्हणू शकतो की मोस्ट इंटेलिजंट पीपल गॅदरिंग, नाही का? गॅदरिंग म्हणजे सभा, अनेक विद्वान जेथे जमतात. आणि अशा कॉन्फरन्समध्ये या सगळ्या स्टुडंट्सनी आपापलं प्रेझेंटेशन केलं बरं का. आणि हे जे सेमिनार कॉन्फरन्स भरली होती, त्या सगळ्या लोकांनी या लोकांचं फार कौतुक केलं. म्हणाले, फार छान झालं, तुमच्या सगळ्यांचं प्रेझेंटेशन अतिशय उत्तम झालेलं आहे. आणि मग त्याला अर्थातच विद्यापीठाची पण मान्यता मिळाली. आणि मग ते थेसिस, म्हणजे हा जो रिसर्च होता, तो सगळ्या लोकांपर्यंत पोहोचला. ही जी भाषा आपण वापरतो, तेच या ठिकाणी समजून घ्या मित्रांनो.
की काय झालं की कॉन्फरन्समध्ये सगळ्या बुद्धिमान लोकांनी हे पास केले सगळ्यांचे थेसिस पुस्तकं आणि ती समाजामध्ये त्याचा वापर हा सुरू झाला. असो, फक्त या ठिकाणी आपण काय समजून घेतलंय की अग्निवेश संहिता जी होती ती पुढे काय झाली, चरक संहिता, आणि बाकीच्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या संहिता मात्र त्यांच्या त्यांच्या नावानेच पुढे उपलब्ध राहिल्या. आता हे जेव्हा सगळं इंटलेक्च्युअल कॉन्फरन्स झाली आणि इतकं छान वातावरण निर्माण झालं, ते वातावरण अतिशय, ज्याला आपण म्हणतो ऑरा म्हणतात अलीकडच्या काळामध्ये बरं का, ऑरा, तर असा खूप छान वातावरण तयार झालं का रे बा, इतकं छान उत्तम उत्तम साहित्य निर्माण झालेलं आहे, बुद्धिमान त्याच्यातनं गोष्टी बाहेर येणार आहेत, त्याच्यामुळे ते सगळं शुभलक्षणं निर्माण झाली असं या ठिकाणी वर्णन आहे. आणि हे सगळं वर्णन का केलं आहे, तर याच्यातून आयुर्वेदाचं महत्त्व आपल्या सगळ्या लोकांसमोर आणायचं आहे. अग्निवेश इत्यादींनी आपापल्या संहितांचं म्हणजे थेसिसचं पुस्तकांचं वाचन केल्यानंतर, त्याला सर्वांचं अनुमोदन मिळाल्यानंतर त्यांच्या शरीरात प्रवेश करणाऱ्या देवतांचंही वर्णन आलं आहे. या देवता शिव किंवा विष्णू नसून 8 ज्ञान देवता आहेत. बुद्धी सिद्धी इत्यादी गुण ज्या चिकित्सकांमध्ये, ज्या डॉक्टरांमध्ये असतात, ज्या वैद्यामध्ये असतात, तो वैद्य कसा होणार, तो देवतुल्य आणि कांतिमान ठरतो असं आपण या श्लोकातून समजून घेतलं पाहिजे. मित्रांनो, चरक संहिता सूत्रस्थान अध्याय 1 दीर्घंजीवितीय याच्यातील श्लोक क्रमांक 41 अतिशय महत्त्वाचा आहे. श्लोक नंबर 41 यामध्ये आयुर्वेदाची व्याख्या सांगितली आहे. हिताहितं सुखम दुःखम आयुस्तस्य हिताहितं मानं च तच्च यत्रोक्तम आयुर्वेदः स उच्यते. पाठ करून टाका सर्वांनी, हा श्लोक पाठ करा, कारण ही आयुर्वेदाची व्याख्या आहे. आयुर्वेद म्हणजे काय, हिताहितं सुखम दुःखम आयुस्तस्य हिताहितं मानं च तच्च यत्रोक्तम आयुर्वेदः स उच्यते. त्याला आयुर्वेद म्हणलं जातं. तर काय काय सांगितलंय, हितकर आयु म्हणजे काय, आयु म्हणजे आयुष्य बरं का, आयु या शब्दाचा अर्थ जीवन, लाईफ, हितकर लाईफ, अहितकर हार्मफुल लाईफ, सुखकर हॅपी, दुःखकर आयु, ज्याला आपण म्हणतो की दुःख निर्माण करणारं आपलं जीवनमान. यासाठी म्हणजे आपल्याला जर हितकर आयुष्य पाहिजे असेल त्याला काय काय गोष्टी लागणार आहेत, सुखकर आयुष्य पाहिजे असेल तर ते कोणतं आयुष्य आहे, या सगळ्याच्या बाबतीमध्ये आणि या प्रत्येक बाबतीत मान हा शब्द लक्षात ठेवा. मान म्हणजे प्रमाण, मान म्हणजे क्वांटिटी. मित्रांनो, या श्लोकातून मी आपल्याला असं सांगू इच्छितो, काही लोकांचं असं म्हणणं आहे की आयुर्वेद हा जनरल आहे बरं का, म्हणे जनरल, स्पेसिफिकेशन्स नाही आहेत म्हणाले. आयुर्वेद म्हणाले क्वालिटेटिव्ह आहे हो, त्यात क्वांटिटीचा कुठे संबंध येतो, एक्झॅक्टनेस नाही आहे. या सर्वांना या श्लोकाद्वारे आपण उत्तर दिलं पाहिजे. या ठिकाणी मान शब्द आहे बघा, मान म्हणजे क्वांटिटी, मान म्हणजे प्रमाण. सकाळी लवकर उठावं, गोड खावं, तिखट खावं, किती खावं, च्यवनप्राश खावा, किती खावा, सांगितलं आयुर्वेदामध्ये. तर या प्रत्येक हितकर सुखकर गोष्टींच्या बाबतीमध्ये प्रत्येक गोष्ट सांगताना, मग तो आहार असेल, विहार असेल, औषधी असतील, प्रत्येक ठिकाणी आयुर्वेदाने मोजमाप सांगितलेलं आहे. म्हणजेच आयुर्वेद फक्त क्वालिटेटिव्ह सायन्स नसून ते क्वांटिटेटिव्ह सुद्धा आहे, हे आपण खात्रीने समजून घ्या. चरक सूत्रस्थान अध्याय 1 श्लोक नंबर 41. हित आयु, अहित आयु, सुख आयु आणि दुःख आयु. त्याचप्रमाणे आयुष्यासाठी हितकर आणि अहितकर, तसेच आयुष्याचे मान म्हणजेच प्रमाण आणि त्याचे लक्षण याचं वर्णन ज्या शास्त्रात केलं आहे त्याला आयुर्वेद म्हटलं जातं.
या श्लोकामध्ये आता चर्चा करतोय बरं का मी, आयुर्वेदाची व्याख्या अतिशय सोप्या भाषेत सांगितली आहे. पहिल्यांदा असं लक्षात घ्या की सत्व गुणप्रधान आणि दैवी गुणांनी युक्त व्यक्तीचं जर आयुष्य असेल तर त्याला हितायुष्य म्हणावं असं गीतेच्या भगवद्गीतेच्या 17व्या अध्यायात सांगितलं आहे. आणि या हितकरच्या एकदम विपरीत म्हणजे विरुद्ध गुणांनी जर आयुष्य असेल तर त्याला अहित आयु असं म्हटलं पाहिजे. अर्थात आयुर्वेदामध्ये जे हितकर आणि अहितकर आयु हे जे शब्द वापरलेत त्याचा अधिकचाही वेगळा अर्थ आहे. हितायु हे सुखायुपेक्षा वेगळं आहे बरं का. तसेच अहितायु हे दुःखायुपेक्षा वेगळं असू शकतं. आयुर्वेदामध्ये हित आणि अहित हे शब्द पथ्यकर आणि अपथ्यकर म्हणून सुद्धा समजून घेता येतात. स्वस्थ वृत्ताचं योग्य प्रकारे जर आपण पालन केलं तर त्याच्यामुळे मिळणारा जो फायदा आहे तो म्हणजे सुखमय जीवन, त्यालाच आपण सुखायु असं म्हणू शकतो. मात्र काही वेळेला काय होतं, शोधन म्हणजे पंचकर्म ज्याला आपण म्हणतो, वमन विरेचन, हे आपण जेव्हा करून घेतो तेव्हा तात्पुरते कष्ट होतात. त्यामुळे त्याला तात्पुरतं दुःखायू असलं तरी त्याने लॉंग रन म्हणतो आपण, लॉंग रन अंतिमतः सुखायूच प्राप्त होणार आहे. पंचकर्मांसारख्या एखाद्या गोष्टी करताना तेवढ्यापुरत्या जरी त्या दुःखायू वाटल्या, त्रासदायक वाटल्या, तरी व्हॉट इज द अल्टिमेट इफेक्ट? सुखायू. त्याच्या उलटं एक वेगळी कंडिशन लक्षात घ्या बरं का. आपल्याला काय वाटतंय की काय आपल्याला आवडेल ते खावं, वडापाव खावं, सारखी भेळ खावी, जे जे आपल्याला जिभेला चोचले आपण ज्याला म्हणतो ते खाल्लं, आळसाने बसून राहिलो की आपण अतिशय सुखकर वाटतं, वा काय मजा आहे, छान आहे. पण मुळात लक्षात घ्या, हे जरी सुखकर वाटलं तरी ते तात्पुरतं असतं, ते हितायू नसतं आणि अंतिम त्याचा रिझल्ट काय मिळणार आहे तुम्हाला? दुःख प्राप्त होणार आहे. म्हणजे सुखायूमुळे फायनली ते अहितकारक असल्यामुळे त्याच्यापासून दुःखायू मिळू शकतं, आपलं आयुष्य हे बर्बाद होऊ शकतं. चरक संहितेच्या सूत्रस्थानाच्या अध्याय 30 याच्यामध्ये या हितकर, अहितकर, सुखकर, दुःखकर याचं स्वतंत्र वर्णन आलं आहे. मित्रांनो, चरक संहिता सूत्रस्थान अध्याय 1 दीर्घंजीवितीय श्लोक नंबर 42 या श्लोकामध्ये आयु या शब्दाबद्दलचं स्पष्टीकरण आलं आहे. आयु म्हणजे काय, लाईफ म्हणजे काय, व्हॉट इज मीन्ड बाय लाईफ अकॉर्डिंग टू आयुर्वेद. छान श्लोक आहे, कृपा करून तोंडपाठ करा. शरीर इंद्रिय सत्व आत्मा संयोगो धारी जीवितम नित्यगः अनुबंधश्च पर्यायाः आयुरुच्यते. शरीर इंद्रिय सत्व आत्मा संयोगो धारी जीवितम नित्यगः अनुबंधश्च पर्यायाः आयुरुच्यते. याचा अर्थ काय आहे मित्रांनो? शरीर फिजिकल बॉडी, इंद्रिय सेन्सरी आणि मोटर ऑर्गन्स, मन माइंड आणि आत्मा सोल प्रिन्सिपल, या चौघांच्या संयोगाला आयु म्हणजे लाईफ असं म्हणलं जातं. आणि याच्यामध्ये त्या आयुचे पर्यायी शब्द सांगितलेले आहेत, सिनॉनिम्स. धारी, जीवित, नित्यग आणि अनुबंध. धारी, जीवित, नित्यग आणि अनुबंध हे आयु शब्दाचे पर्यायी नावे आहेत. या श्लोकावर थोडी चर्चा करूया मित्रांनो. आता असं लक्षात घ्या, पंचभूतात्मक हा जो मानवी देह आहे त्याच्यामध्ये आत्मा प्रवेश करतो
आणि आपल्या जीवनाला सुरुवात होते. शरीरामध्ये जोपर्यंत इंद्रिय म्हणजे कुठली? ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय, त्याच्याशिवाय मन आणि आत्मा यांचा संयोग म्हणजेच सम्यक योग असतो, तोपर्यंत त्या व्यक्तीला दीर्घायू असं म्हटलं जातं. आणि एकदा हा संयोग गेला की त्याला गतायू म्हणजेच मृत असं म्हटलं जातं. आयुच्या जी काही पर्यायी नावं दिली आहेत त्याच्यामध्ये धारी नावाचा एक शब्द आहे, धारी. तर या आपल्या आयुष्यामध्ये जीवाचं, आत्म्याचं धारण केलं जातं, या अर्थाने धारी याचा अर्थ लावायला पाहिजे. अखंडित अशा प्रकारे ही क्रिया चालू असते, नॉनस्टॉप, फ्रॉम बर्थ टू डेथ. आता कसं आहे बघा की शरीर शब्द जर तुम्ही बघितलात तर शिर्यते तच्छरीरम, म्हणजे प्रत्येक क्षणाला काही ना काहीतरी सेल्स एक डिजनरेट होत असतात, नाश पावत असतात. आणि त्याच वेळेला काय एका बाजूला नाश चालू आहे आपल्या अणुपरमाणूंचा, आणि दुसऱ्या बाजूला त्या नवनवीन भावपदार्थांची उत्पत्ती सुद्धा होतीये. थोडक्यात काय, याच्या प्रकारे डिजनरेशन अँड रिजनरेशन, डिजनरेशन अँड रिजनरेशन इज अ कंटिन्युअस प्रोसेस. म्हणून पर्यायी नाव काय दिलेलं आहे? नित्यग. त्याचप्रमाणे अनुबंध असे शब्द वापरलेले आहेत. अजून एका प्रकारे विचार केला तर प्रत्येक मनुष्य प्राणी हा जन्मानंतर एकेका दिवसाने मृत्यूकडे वाटचाल करत असतो, मृत्यूकडे. आणि त्या दृष्टीने शरीर हा शब्द उत्पन्न झाला आहे. आयुची जी पर्याय नावं आहेत त्याच्यामध्ये जीवित हा शब्दसुद्धा धारी किंवा धारण करणं या अर्थानेच वापरलेला आहे. चरकामध्ये सूत्रस्थानामध्ये अध्याय 30 मध्ये चैतन्यानुवृत्ती आयुहू, चैतन्य अनुवृत्ती आयुहू, चैतन्य अनुवृत्ती आयुहू असं म्हटलेलं आहे. थोडक्यात जन्मापासून मृत्यूपर्यंत शरीरामध्ये चेतना, लाईफ फोर्स हा निरंतर असतो. आणि म्हणूनच मित्रांनो, चिकित्साधिष्ठित पुरुषांची व्याख्या सांगताना, चिकित्साधिष्ठित पुरुषाची व्याख्या सांगताना काय म्हणलंय? खादेश चेतनाशिष्टा धातवाहा पुरुषः स्मृतः. खादयश चेतनाशिष्टा धातवाहा पुरुषः स्मृतः. ख आदी, ख माहिती आहे आपल्याला? ख म्हणजे काय? ख म्हणजे आकाश. ही पंचमहाभूत आहेत, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. ख आदी, आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी, ही पंचमहाभूत. आणि चेतना म्हणजे आत्मा, जीवात्मा, सोल प्रिन्सिपल, याच्यापासूनच आपला पेशंट बनलाय, चिकित्साधिष्ठित पुरुष बनलेला आहे. शरीर, इंद्रिय, मन आणि आत्मा यांचा संयोग नष्ट झाला तर मृत्यू येतो, कारण त्या ठिकाणी चेतनेचा अभाव असतो. मित्रांनो, चरक सूत्रस्थान अध्याय 1 दीर्घंजीवितीय अध्यायामधला श्लोक नंबर 43 हा जो आयुचा वेद आहे बरं का, आयुचा वेद, वेद म्हणजे ज्ञान. वेदयती इति वेदः, वेदयती इति वेदः, ज्ञान करून देणारा, आपल्या जीवनाचं ज्ञान करून देणारा आयुष्याचा वेद म्हणजे आयुर्वेद. हे शास्त्र श्रेष्ठ पुण्य आहे. म्हणजेच काय, यापेक्षा अधिक चांगलं दुसरं पुण्यकार्य नाही असं विद्वानांचं मत आहे. हे शास्त्र, आयुर्वेद शास्त्र, या मनुष्यासाठी इहलोक आणि परलोक या दोन्ही लोकांसाठी हितकर आहे.
त्यासाठीच आता याचं वर्णन याच्या पुढच्या श्लोकांच्या द्वारे पुढच्या पुस्तकामध्ये केलं जाणार आहे. मित्रांनो, याच्यावर थोडीशी चर्चा. या श्लोकामध्ये आयुर्वेदाला पुण्यतम, वेद विदांभवः किंवा लोकोयो उभयो हितम यासारखी विशेषणं वापरलेली आहेत. आयुर्वेदाच्या अन्य ग्रंथांमधून सुद्धा अशाच प्रकारची सूत्र मिळतात. आयुर्वेद हे जीवन सातत्य चालू ठेवण्यासाठी उत्कृष्ट असं शास्त्र आहे आणि त्यामुळेच पुण्यतम म्हणण्यात त्याला कोणतीच अडचण नाही. चरकाने चिकित्सास्थान अध्याय 1 या ठिकाणी काय म्हणले माहिती आहे? न ही जीवितदानानी दानम अन्य विशिष्यते किंवा धर्मार्थ काममोक्षाणाम आरोग्यम मूलम उत्तमम रोगस्तस्याप हर्तारः श्रेयसो जीवितस्त्यतु. या सगळ्या श्लोकानुसार आरोग्य हे जे काय आहे, हेल्थ म्हणतो आपण, ते धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरुषार्थासाठीच उपयुक्त माध्यम आहे. आपण नाही का म्हणत, शीर सलामत तो पगडी 50, हेल्थ इज वेल्थ. त्याच्यामुळे आरोग्य जर असेल तर आपल्याला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या सगळ्यांची उत्तम प्राप्ती करून घेणार आहे. अशा प्रकारच्या आरोग्याची प्राप्ती आयुर्वेदाने होत असल्यामुळे तो पुण्यतम आहे हे आपल्या सगळ्यांना मान्य आहे. म्हणूनच हे शास्त्र, आयुर्वेद शास्त्र हे विद्वानांकडून मान्यता प्राप्त किंवा पूजित, ज्याची प्रशंसा केली आहे अशा प्रकारचं शास्त्र आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपण गेल्या 50-55 मिनिटांमध्ये चरक संहिता मराठी ऑडिओ बुक भाग 2 मध्ये चरक संहितेच्या सूत्रस्थानाच्या पहिल्या अध्यायामधील श्लोक नंबर 24 पासून 43 पर्यंतची अर्थ आणि चर्चा केली. यापुढे चरक संहिता मराठी ऑडिओ बुक भाग 3 मध्ये आपण चरक संहितेच्या सूत्रस्थानाच्या पहिल्या अध्यायामधील दीर्घंजीवितीय श्लोक नंबर 44 पासून सुरुवात करणार आहोत. हे सगळे मुद्दे आपण कृपा करून वहीमध्ये लिहित जा अशी माझी आपल्याला विनंती आहे. माझ्या सर्व मित्रांनो, देशातल्या परदेशातल्या मराठी वाचक लोकांसाठी चरक संहिता ऐकण्याने आपल्याला अतिशय फायदा होणार आहे. छान छान सोप्या मराठीमध्ये ऐकायची, आपल्याला फक्त ऐकायची आणि बरं का, आणि जिथे जिथे शक्य आहे ते परत परत ऐकायचं. तर माझ्या मित्रांनो, माझं यूट्यूबचं जे नाव आहे ते आहे राजेंद्र स्पेस देशपांडे. सर्चला सर्च करा आपण. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण प्रत्येकाने सबस्क्राईब करावं अशी आपल्याला मी हात जोडून कळकळीची विनंती करतो, कारण त्याच्यामुळे मला प्रोत्साहन मिळतं. तर आपण हे नक्की कराल. हा माझा जो ऑडिओ आहे तो जेवढ्या लोकांपर्यंत पोहोचवता येईल तेवढ्या लोकांपर्यंत आपण जरूर पोहोचवा. आणि आपल्या परत सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आय विश यू हॅपी, हेल्दी अँड लॉंग लाईफ. आणि मी निवृत्त प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र रघुवीर देशपांडे आपल्या सर्वांची चरक संहिता मराठी ऑडिओ बुकच्या या भाग 2 मध्ये रजा घेतो. धन्यवाद.